शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, कोल्हापूरहून संगीता बोलते. तर गेल्या भागामध्ये आपण संख्या ज्ञान घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण संयुक्त संख्या, मूळ संख्या, सम विषम संख्या, नैसर्गिक संख्या याविषयीची माहिती घेतलेली आहे. आज आपण जोडमूळ संख्या आणि संयुक्त जोड संख्या याविषयीची माहिती घेणार आहोत. तर मूळ संख्या एकूण 25 आहे हे आपल्याला माहीत झालेलं आहे आणि मूळ संख्या म्हणजे काय हेही समजलेलं आहे. त्यातच आणखी जोडमूळ संख्या. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यामध्ये मग त्या संख्या विषम असतात मूळ संख्यांमध्ये, आणि ह्या मूळ संख्यांमध्ये ज्या जोडमूळ संख्या आहे यांच्यामध्ये या दोन संख्यांमध्ये 2चा फरक असतो. त्या 2चा फरक असतो आणि ह्या संख्या ज्या असतात ह्या विषम असतात. मग उदाहरणच सांगायचं झालं तर 3 आणि 5. मग या 3 आणि 5ला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो आणि ह्या 3 आणि 5 यामधील फरक किती आहे, तर 2चा आहे. पुढची जोडमूळ संख्या आहे 5 आणि 7. 5 आणि 7 यामध्ये सुद्धा फरक कितीचा आहे, तर 2चा फरक आहे. म्हणजे 5 आणि 7 ही एक जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर पुढची जोडमूळ संख्या सांगता येईल ती म्हणजे 11 आणि 13. बघा, 11 आणि 13 मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे, तर 2चाच फरक आहे. मग ह्या अशा ज्या विषम संख्या आहेत ह्यांनाच जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे हे लक्षात आलं असेल की 2च्या फरकाने ज्या विषम संख्या असतात त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. म्हणून या जोडमूळ संख्या ज्या आहेत या 1 ते 100 मध्ये जवळजवळ 8 फक्त जोडमूळ संख्या आहेत. या अशा रीतीनं ह्या जोडमूळ संख्या ओळखल्या जातात. म्हणजे उदाहरण लक्षात आलंच असेल. 3 5, 5 7, त्यानंतर 11 13, त्यानंतर 17 19. म्हणजे अशा ह्या एकूण पुढे 8 अशा ह्या जोडमूळ संख्या आहेत. ते मी खाली लिहून देणारच आहे. त्यानंतर संयुक्त जोड संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे आपल्याला माहीत झालेलं आहे की ज्यांना एक किंवा अनेक संख्यांनी भाग जातो अशांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. आणि संयुक्त जोड संख्यांमध्ये कसं आहे की 2 संख्येने भाग जातो. आणि 2 संख्येने म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर 4 ही संख्या जर घेतली आपण तर 4चे 2 भाग पडतात. 4चे 2 भाग पडतात. मग हे 2 भाग कोणते, तर 2 आणि 2. 2 आणि 2 म्हणजे 2ने पण भाग जातो 4ला आणि 4 एके 4. म्हणजे अशा या ज्या संख्या आहेत ह्यांना संयुक्त जोड संख्या असं म्हटलं जातं. मग 8 घेतले तर 8चे भाग आपल्याला पाडता येतात. जसं की 2 4 8. म्हणजे अशा ह्या संयुक्त जोड संख्या आहेत. मग जवळजवळ 74 संयुक्त जोड संख्या आहेत. 74 संयुक्त जोड संख्या आहेत की या संयुक्त जोड संख्यांमध्ये त्या संख्येचे भाग पडतात आणि त्यांना पूर्ण भाग जातो, म्हणून त्यांना संयुक्त जोड संख्या असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात लहान संयुक्त जोड संख्या कोणती आहे, तर ती 4 आहे. संयुक्त सम जोड संख्या म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की संयुक्त जोड समसंख्या विचारली सगळ्यात लहान तर ती 4 ही आहे. आणि सगळ्यात लहान संयुक्त जोड मूळ संख्या कोणती आहे, तर ती 9. ती 9
ही आहे. म्हणजे बघा, विषम संख्या, संयुक्त विषम संख्या जी आहे ती 9 आहे. म्हणजे 9चे 3 भाग पडतात. 3, 3, 3 असे 9चे 3 भाग पडतात. म्हणून तिला सर्वात लहान संयुक्त विषम संख्या म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशा रीतीनं जोडमूळ संख्या आणि संयुक्त जोड संख्या ह्या अशा रीतीनं ओळखल्या जातात. तर आपल्या हे लक्षात आलं असेल. आणि याच्या व्यतिरिक्त मी आणखीन थोडीशी माहिती प्रायमरी लेव्हलवर जी मुलं 1ली 2रीमध्ये आहेत त्यांच्यासाठी विशेष माहिती देऊ इच्छिते की मागील वेळी मी एकक दशक ही संकल्पना मुलांच्यामध्ये कशी दृढ करायची हे सांगितलं होतं. आज आपण अगदी 2रीच्या मुलांना सुद्धा हा प्रश्न आहे की स्थानिक किंमत लिहा, संख्येचं विस्तारित रूप लिहा. मग स्थानिक किंमत किंवा विस्तारित रूप कसं लिहायचं? तर जेव्हा आपण मुलांना एकक दशक ही संकल्पना शिकवत असतो त्याच वेळेस स्थानिक किंमत म्हणजे काय, विस्तारित रूप म्हणजे काय हे सांगायचं आहे. मग उदाहरणच सांगते की आपण एक संख्या घेतली 13. मग 13 ही संख्या घेतल्यानंतर 13ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला की म्हणजे आता 13 ही संख्या आहे. मग 3ची स्थानिक किंमत काय? तर 3ची स्थानिक किंमत ही 3च आहे, कारण ती एककात आहे. मग 1ची स्थानिक किंमत काय आहे? मग एकक हा कशात आहे? तर एक हा दशकात आहे. म्हणजे 1ची स्थानिक किंमत काय झाली? 10. 1ची स्थानिक किंमत झाली 10 आणि 3ची स्थानिक किंमत झाली 3. आणि ह्याचंच विस्तारित रूप जर विचारलं तर विस्तारित रूप लिहिताना आपण ते कसं लिहायचं आहे? तर 1चं विस्तारित रूप येणार 10 आणि 3चं विस्तारित रूप येणार 3च. म्हणजे 10 अधिक 3 बरोबर 13. हे झालं विस्तारित रूप. म्हणजे अशा रीतीनं आणखीन 1-2 उदाहरण सांगते की आपण समजा 25 घेतले. तर मग 25मध्ये 2ची स्थानिक किंमत काय आहे? तर 2ची स्थानिक किंमत आहे 20 आणि 5ची स्थानिक किंमत काय आहे? तर 5. आणि विस्तारित रूप जर विचारलं तर 25 या संख्येचं विस्तारित रूप सांगता येईल 20 अधिक 5. म्हणजे हे झालं विस्तारित आणि स्थानिक किंमत काढण्याची पद्धत. म्हणजे अशा रीतीनं 2रीच्या मुलांमध्ये सुद्धा हे दृढ करायचं आहे की स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हे संख्येचं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे 2रीपासूनच अभ्यासक्रमात दिलेलं आहे. थँक्यू.